विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा घटक बघितलेला आहे. आज आपण उपयोगिता विश्लेषण युटिलिटी ॲनालिसिस या घटकामध्ये भाग 5 मध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे अपवाद बघणार आहोत. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण गृहीतक बघितले. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची एकंदरीत 8 गृहीतक सांगितलेली आहेत. आता या ठिकाणी घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे काही अपवाद दिलेले आहेत. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो, ते अपवाद म्हणजे काय? ते अपवाद नेमकं कशाला म्हणायचं? तर अपवाद बघत असताना आपल्या हाताचे जे काही बोटं आहेत, त्या एका हाताला 5 बोटं असतात. पण कदाचित एखाद्या व्यक्तीला 5 बोटाच्या ऐवजी 6वं जे काही बोट असते, ते 6वं बोट म्हणजे तो अपवाद, त्याला अपवाद म्हणतात. मग घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे सुद्धा काही अपवाद जे आहेत ते अपवाद दिलेले आहेत. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा पहिला अपवाद आहे की छंद. म्हणजेच घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा अभ्यास करत असताना छंदाच्या बाबतीमध्ये हा एक घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला असलेला अपवाद आहे. प्रत्येक व्यक्तीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं आढळून येते की प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी छंद असतो. काही व्यक्तीला अभ्यासाबरोबरच खेळाची आवड असते, हा त्याचा छंद झाला. त्याचबरोबर इतरही काही गायन, वाद्य, संगीत, नृत्य ह्या वेगवेगळ्या कला जोपासण्याचं काम व्यक्ती करत असतो. म्हणजे छंदाच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत जो आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा जो काही सिद्धांत आहे, तो घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत छंदासारख्या बाबतीमध्ये हा सिद्धांत अनुभवास येत नाही. म्हणजे या ठिकाणी पोस्टाची तिकीटं असतील, दुर्मिळ नाणी असेल, दुर्मिळ चित्र, संगीत ऐकणे, पुस्तकांचे वाचन करणे, हे वेगवेगळ्या बाबीमध्ये हा सिद्धांत लागू होत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर तिकिटं जमा करण्याचा छंद असेल तर वेगवेगळी तिकिटं जमा करण्याचं काम एखादा व्यक्ती करत असतो. मग त्याच्यामध्ये पोस्टाची तिकिटं असतील, बसचे तिकीट असतील, रेल्वेचे तिकीट असेल, विमानाचं तिकीट असेल, हे वेगवेगळे तिकीट जमा करण्याचं काम एखादा व्यक्ती करत असतो. त्याच्यानंतर दुर्मिळ नाणी. आता दुर्मिळ नाणी म्हणजेच काय? तर नाण्यांचा संग्रह करून ठेवणे. वेगवेगळ्या प्रकारचे राजे महाराजे यांच्या काळामध्ये जे काही चलन होतं, ते चलन संग्रहित करून ठेवणं. जसं की एखाद्या ठिकाणी आपण जमीन खोदत असताना त्या ठिकाणी काही चलन सापडते. ते चलन आजचं नसते, तर काही विशिष्ट कालखंडाच्या नंतरचं, पूर्वीचं ते असते. आणि ज्या व्यक्तीला त्याचा छंद आहे तो व्यक्ती ते जमा करण्याचं काम करत असते. त्याचबरोबर काही व्यक्ती दुर्मिळ चित्र, म्हणजेच विविध प्रकारचे राजे महाराजे होऊन गेले, त्यांच्या चित्रांचा संग्रह करून ठेवण्याचं काम काही व्यक्ती करत असतात. जसं आपल्याकडं आता नवीन एक सिस्टीम आलेली आहे की मोबाईलमध्येच त्या ठिकाणी सर्व चित्र दिसतात, फोटो काढले जाते आणि ते संग्रहित करून ठेवले जाते. अल्बममध्ये सुद्धा ते ठेवलं जाते. म्हणजेच हे वारसा जपण्याचं काम जे आहे
ते त्याच्या माध्यमातून होत असते, परंतु काही व्यक्तीला त्याचा प्रचंड छंद असतो. दुर्मिळ चित्र असतील, संगीत ऐकणं, काही व्यक्तीला संगीत ऐकल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा त्याच्या समाधानामध्ये भर पडत असते. पुस्तकाचं वाचन हा एक छंदच आहे. आज आधुनिकीकरणामध्ये 21व्या शतकामध्ये पुस्तकाचं वाचन करणं हेही एक महत्त्वाचं काम आहे, परंतु काही व्यक्तीला त्याचा छंद असतो. म्हणजे या छंदाच्या बाबतीमध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा जो काही सिद्धांत आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू होत नाही, कारण त्यांच्या साठ्यात वाढ अधिकाधिक आनंद देते. त्यामुळे सीमांत उपयोगिता जी आहे ती सीमांत उपयोगिता घटण्याच्या ऐवजी सीमांत उपयोगिता ही वाढते. म्हणजेच सीमांत उपयोगिता कमी होण्याच्या ऐवजी सीमांत उपयोगिता ही वाढते. कारण व्यक्तीला जर छंद असेल तर त्याला आपण कितीही सांगितलंही जमा करू नको, तर तो व्यक्ती छंद असल्याच्या नंतर ते जमा करून ठेवत असते. म्हणून छंदाच्या बाबतीमध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा जो काही सिद्धांत आहे तो घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू होत नाही. म्हणजे या अपवादामध्ये एकजिनसीपणा आणि सातत्य या गृहीतकाचं जे काही उल्लंघन जे आहे ते उल्लंघन झालेलं आहे. म्हणून घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामधला पहिला अपवाद की छंदाच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत लागू होत नाही, कारण एखाद्या व्यक्तीच्या साठ्यामध्ये घट होण्याच्या ऐवजी वाढच होत जाते. म्हणून छंदाच्या बाबतीमध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा लागू होत नाही. हे पहिला अपवाद या ठिकाणी सांगितलेला आहे. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये दुसरा अपवाद सांगितलेला आहे की कंजूस व्यक्ती. आता कंजूस व्यक्तीच्या बाबतीमध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू होत नाही. कंजूस उपभोक्त्याच्या बाबतीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला अधिकाधिक समाधान मिळते, कारण तो व्यक्ती हा पैशाचा लोभी असतो. म्हणून या ठिकाणी अविवेकी तो असतो, विवेकी नसतो. त्यामुळे पैशाच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर पैशाची सीमांत उपयोगिता जी आहे ती पैशाची सीमांत उपयोगिता ही वाढते. प्रत्येक वाढीव रुपयापासून त्याला अधिकाधिक त्या ठिकाणी उपयोगिता जी आहे ती उपयोगिता अधिकाधिक वाटत जाते. म्हणून कंजूस व्यक्तीचं कार्य जे आहे, कंजूस व्यक्ती आपल्याला माहीत आहे, व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की कंजूस व्यक्ती त्या ठिकाणी खर्च करत असताना, मग कोणत्याही वस्तूवर खर्च करत असताना तो अतिशय काटकसरीनं वस्तू खरेदी करत असतो. म्हणजे कंजूस व्यक्तीच्या बाबतीमध्ये प्रत्येक रुपयापासून प्राप्त होणारी जी काही उपयोगिता आहे, प्राप्त होणारी उपयोगिता ही पैशाच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर सीमांत उपयोगिता वाढते. परंतु या ठिकाणी विवेकशीलता या गृहीतकाचं उल्लंघन झालेलं आहे. उपभोक्ता कंजूस व्यक्ती जो आहे तो कंजूस व्यक्तीनं विवेकशीलपणा हा सोडून दिलेला असतो. म्हणजे तो व्यवहार करत असताना, मग कोणत्याही व्यक्तीबरोबर व्यवहार करत असताना तो काटकसरीनं त्या ठिकाणी व्यवहार करून पैशाचं जे काही मूल्य जे आहे ते पैशाचं मूल्य अधिकाधिक त्या ठिकाणी तो प्राप्त करत असतो. प्रत्येक रुपयापासून त्याला अधिकाधिक समाधान त्या ठिकाणी प्राप्त होत असते. म्हणून कंजूस व्यक्तीच्या बाबतीमध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा जो काही सिद्धांत आहे तो लागू होत नाही. तिसरं अपवाद या ठिकाणी घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा सांगितलेला आहे तो म्हणजे व्यसन. आता व्यसनी व्यक्तींच्या बाबतीत असं आढळून येते की मद्याच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगाबरोबर त्याची नशेची पातळी वाढत जाते. त्यामुळं मद्यपी व्यक्तीची सीमांत उपयोगिता वाढल्यासारखी वाटते. आता मद्यपी व्यक्तीच्या बाबतीमध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा जो काही सिद्धांत आहे त्याला एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल तर व्यसनाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर प्रत्येक घोटापासून
उपयोगिता जी आहे ती उपयोगिता कमी व्हायला पाहिजे, परंतु उपयोगिता ही वाढत जाते. म्हणजे व्यसनाच्या बाबतीमध्ये घटत्या सीमांत उपयोगिता जी आहे ते घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हा लागू होत नाही. म्हणजे या ठिकाणी सुद्धा विवेकशीलता जी आहे ती विवेकशीलता या गृहीतकाचं उल्लंघन झालेलं आहे. व्यसनी व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर व्यसनी व्यक्ती हा विवेकशील नसतो. कारण व्यसनी व्यक्ती जो आहे त्याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते जाग्यावर राहू शकत नाही. त्याची जी काही बुद्धिमत्ता जी आहे ती बुद्धिमत्ता सारखी असू शकत नाही. आपण एखादा मद्यप्राशन केलेला जो काही व्यक्ती आहे ते मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीकडे जर आपण जास्त मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीकडे जर आपण बघितलं तर तो त्या ठिकाणी रोडवरून चालत असताना रस्त्यानं चालत असताना एका जागेवरून चालत नाही. तो त्या ठिकाणी इकडून तिकडं रस्त्यावरून इकडून तिकडं जातो किंवा त्याचे तोल जातात. म्हणजे प्रत्येक घोटापासून त्याला प्राप्त होणारी जी काय उपयोगिता जी आहे ती उपयोगिता या ठिकाणी वाढत जाते. म्हणून या ठिकाणी घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये व्यसन हा एक अपवाद आहे. सत्ता, आता व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते तसतशी सत्तेची लालसा जी आहे ती सत्तेची लालसा ही वाढत जाते. म्हणजे जास्तीत जास्त सत्ता मिळवण्याचा एखादा व्यक्ती प्रयत्न करतो. सत्ता जी आहे ती सत्तासुद्धा हा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा एक अपवाद आहे. कारण व्यक्तीला प्राप्त झालेल्या सत्तेची जी काही लालसा जर एखाद्या व्यक्तीला लागली तर तो व्यक्तीला परत 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 त्याचं लोभ जो आहे तो वाढत जातो. म्हणून सत्ता हा सुद्धा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा एक अपवाद आहे. पैसा, पाचवा अपवाद घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा सांगितलेला आहे. पैसा, पैशाची सीमांत उपयोगिता जी आहे कधीही शून्य होत नाही असं म्हटलं जाते. परंतु पैशाच्या साठ्याच्या वाढीबरोबर सीमांत उपयोगिता वाढत जाते. कारण विविध गरजा भागवण्याकरता अनेक वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी विनिमय माध्यम म्हणून पैसा वापरला जातो. मात्र काही अर्थतज्ज्ञांच्या मते हा सिद्धांत लागू होतो. उदाहरणार्थ, श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता जास्त जाणवते. श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता ही जास्त वाढते. कारण गरीब व्यक्तीच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरीब व्यक्तीच्या गरजा ह्या प्रचंड भागवायच्या असतात. श्रीमंत व्यक्तीला पैसा जर दिला तर त्याच्या गरजा अगोदरच भागलेल्या असतात. परंतु गरीब व्यक्तीकडे जर पैसा आला तर गरीब व्यक्ती त्या ठिकाणी त्याचं नियोजन जे आहे हे पैशाचं नियोजन व्यवस्थित करून पैसा हा अतिशय चांगल्या मार्गानं त्याचा वापर करत असतो. म्हणून या सिद्धांतामध्ये पैसा हा एक अपवाद सांगितलेला आहे. म्हणून घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये एकंदरीत 5 अपवाद या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर घटत्या सीमांत उपयोगितेचे अपवाद झाल्याच्या नंतर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर टीकाकारांनी काही टीका केलेल्या आहे किंवा टीका याच्यावर केल्या जातात. एकंदरीत 5 टीका घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यातली पहिला जो काही मुद्दा आहे तो सिद्धांतावरील अवास्तव गृहीतक. म्हणजेच घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत एकजिनसीपणा, सातत्य, स्थिरता, विवेकशीलता इत्यादी विविध गृहीतकावर आधारित आहे. परंतु प्रत्यक्षात ह्या सर्व जे काही घटक आहेत हे सर्व घटक एकाच वेळी कसे पूर्ण करावेत ही याच्यावर टीका केली जाते. की एखादं जे काही गृहीत पूर्ण होऊ शकते परंतु हे सर्व गृहीतक जे आहेत हे सर्व गृहीतक एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणून या सिद्धांतावर पहिली टीका केली जाते की अवास्तव गृहीतक या सिद्धांतामध्ये सांगितलेली आहेत. विवेकशीलता,
सातत्य, स्थिरता हे जे काही गृहीतकं आहेत, हे गृहीतकं एकाच वेळी कसे पूर्ण करायचे हे याच्यावर टीका केली जाते. दुसरी टीका आहे की संख्यात्मक मापन. आता उपयोगिता संख्येत मोजता येते, तिची बेरीज आणि तुलना करता येते आणि कोष्टकाच्याद्वारे ती सादर करता येते, पण प्रत्यक्षात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करणे अशक्य असते, कारण उपयोगिता ही संकल्पना मानसशास्त्रीय संकल्पना आहे. म्हणून त्याचं मोजमाप करणं जे आहे, हे मोजमाप करणं हे अवघड बाब आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला 99% मिळाले, त्याचा सत्कार झाला. आता सत्कार झाल्याच्या नंतर त्याचं मोजमाप अंकामध्ये म्हणजे किलोमध्ये करता येत नाही. किती किलो झाला सत्कार, किती किलो झाला, 10 किलो 20 किलो, असं जसं आपण सोयाबीन कापूस मोजतो तसं संख्येमध्ये उपयोगितेचं मोजमाप करता येत नाही असंही म्हणणारा एक गट आहे, आणि उपयोगिता संख्येमध्ये मोजता येते असं म्हणणारा एक गट आहे. म्हणून उपयोगितेचं संख्येमध्ये मोजमाप करता येत नाही, कारण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. मानसशास्त्रीय म्हणजे काय की उपयोगिता मोजता येत नाही. एखाद्या विद्यार्थ्याच्या आईनं त्याच्या पाठीवरून मायेनं फिरवलेला जे काही हात आहे, त्याचं मोजमाप करणं जे आहे ते मोजमाप करणं हे अतिशय क्लिष्ट बाब आहे. म्हणजे उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. मूर्त अमूर्त स्वरूपाची संकल्पना उपयोगितेची आहे. ज्या वस्तू डोळ्यांनी दिसतात त्याचं आपल्याला मोजमाप करता येते. ज्या वस्तू आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत त्या वस्तूचं मोजमाप करणं हे क्लिष्ट बाब आहे. म्हणून उपयोगितेचं संख्यात्मक मापन करणं शक्य नसते. हे एक टीका घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर करण्यात आलेली आहे. अविभाज्य वस्तू हा सिद्धांत गाडी, रेफ्रिजरेटर, दूरदर्शन यासारख्या अविभाज्य, आता ह्या ज्या वस्तू आहेत रेफ्रिजरेटर, गाडी, दूरदर्शन, संच, ह्या वस्तू ज्या आहेत ह्या वस्तू अविभाज्य वस्तू आहेत. आता अविभाज्य म्हणजे काय, अवजड वस्तू, जड वस्तू त्याला अविभाज्य वस्तू म्हणतात. म्हणजे अवजड वस्तूंसाठी हा सिद्धांत लागू होत नाही, कारण साधारणपणे या वस्तूची खरेदी एकाच वेळी एकाच वस्तूसाठी केली जाते. अशा वस्तूच्या सीमांत उपयोगितेची तुलना करणं हे अशक्य आहे. म्हणजेच अविभाज्य ज्या काही वस्तू आहेत त्या अविभाज्य वस्तूचं विभाजन करणं, त्याचं मोजमाप करणं हे एक क्लिष्ट बाब आहे. म्हणून अविभाज्य वस्तूच्या बाबतीमध्ये, अवजड वस्तूंच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत लागू होत नाही. म्हणजेच या ठिकाणी बस असेल, ट्रक असेल, जमीन असेल, ह्या वस्तू एखादा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये एकदाच घेतो. एकदा घेतलेलं जे काही वाहन आहे, एकदा घेतलेली गाडी जी आहे, ती गाडी आज आपण जर खरेदी केली तर आपण सारखी दुसऱ्या दिवशी गाडी बदलत नाही, तर विशिष्ट काही वर्षाच्या नंतर ती बदलवल्या जाते. म्हणून या ठिकाणी अविभाज्य वस्तूच्या बाबतीमध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा जो काही सिद्धांत आहे तो लागू होत नाही. म्हणून ही एक टीका याच्यावर केली जाते. पैशाची, त्याच्यानंतरचं टीका आहे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. आता हा सिद्धांत असं गृहीत धरतो की पैशाच्या प्रत्येक एककाची सीमांत उपयोगिता स्थिर असते. प्रत्येक एककाची उपयोगिता स्थिर असते असा हा सिद्धांत मानतो. परंतु टीकाकारांच्या मते पैशाची सीमांत उपयोगिता व्यक्तिपरत्वे बदलते. तसाच किमतीमध्ये बदल होतो. पैशाचा साठा यामुळे प्रभावित होत असतो. म्हणून पैशाची सीमांत उपयोगिता जी आहे ती पैशाची सीमांत उपयोगिता व्यक्तिपरत्वे बदलते. म्हणजे व्यक्तीचं जर आपण उदाहरण घेतलं तर जसं आपल्या हाताची बोटं सारखी नसतात तसं अर्थव्यवस्थेमध्ये उपभोक्ते जे आहेत ते उपभोक्ते सारखे नसतात.
प्रत्येक उपभोक्ताकडं सारखाच पैसा असेल असं नाही, आणि प्रत्येक उपभोक्ताकडे पैसा आल्याच्या नंतर तो योग्य पद्धतीनेच खर्च करेल असं नाही. व्यक्तीच्या विचारसरणीवरती अवलंबून आहे. व्यक्ती कशा पद्धतीचा विचार करतो हे व्यक्तीच्या विचार करण्याच्या पद्धतीवरती अवलंबून आहे. म्हणून पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता म्हणजे पैशाची उपयोगिता जी आहे ती कधी स्थिर नसते, सारखी नसते. पैसा हा सारखाच व्यक्तीकडे येत नाही, त्याच्यामध्ये चेंजेस होत जातो. म्हणून पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता याच्यावर टीकाकार टीका करतात. पैशामध्ये किमतीत बदल होतो, पैशामध्ये बदल होतो, पैशाच्या साठ्यामध्ये बदल होतो, म्हणून ही टीका या ठिकाणी केली जाते. पाचवी, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची टीका आहे की एकच गरज हा सिद्धांत विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळवणाऱ्या समाधानापुरता मर्यादित आहे. आज आपण आधुनिकीकरणामध्ये 21व्या शतकामध्ये आहोत. या 21व्या शतकामध्ये एका व्यक्तीचं जर आपण उदाहरण घेतलं तर एक व्यक्ती एका दिवसामध्ये एकच गरज पूर्ण करत नाही, तर एका दिवसामध्ये कितीतरी प्रचंड ज्या काही व्यक्तीच्या ज्या काही गरजा आहेत, अमर्यादित गरजा व्यक्तीच्या आहेत. म्हणून एकच गरज एकाच वेळी पूर्ण केली जात नाही, तर एका वेळी अनेक गरजा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. म्हणून ही एक टीका घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर केली जाते. तर या ठिकाणी घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताच्या एकंदरीत 5 टीका ह्या केल्या जातात. तर या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.